नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी गणिताचा अभ्यास करत आहोत। यामध्ये आपण समरूपता हे प्रकरण सुरुवात केलेलं होतं। यामधला आज आपण शेवटचा टप्पा म्हणजे समरूप त्रिकोण हा पाहणार आहोत। ही संकल्पना क्लिअर करून घेणार आहोत। त्याच्यानंतर समरूप त्रिकोणाच्या अटी, समरूप त्रिकोणाचे गुणधर्म, तर इत्यादी बाबीचा आपल्याला आज विचार करायचा आहे। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। सर्वप्रथम बघा, समरूप त्रिकोण। समरूप त्रिकोण कशाला म्हणतात? आपल्याला समरूप एकरूप त्रिकोण माहित आहेत, पण समरूप त्रिकोण आपण कशाला म्हणतो हे आपल्याला समजणं फार आवश्यक आहे। कारण यावर MCQ टाइप नेहमी एक क्वेश्चन विचारला जातो। त्याचबरोबर याच्यावर काही 2 मार्काचे सुद्धा प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर पुढे काही त्रिकोण समरूप दाखवायचे असतात। मग ह्या सगळ्या बाबी आपल्याला क्लिअर होण्यासाठी, सर्व अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी समरूप त्रिकोण कशाला म्हणतात हे माहित राहणं फारच आवश्यक आहे। तर बघा, मी बोर्डावर 2 त्रिकोण काढलेले आहेत। एक त्रिकोण आहे ABC आणि दुसरा त्रिकोण आहे PQR। तर ह्या कुठल्याही त्रिकोणाच्या 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये एखाद्या एकाच एक संगतीनुसार जे काही त्रिकोणाच्या शिरोबिंदूची संगती असते, आपल्याला माहिती आहे 6 प्रकारे आपण संगती लावतो। तर त्या 6 पैकी कुठल्याही एखाद्या एकाच एक संगतीनुसार नंबर 1 त्या त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतील आणि नंबर 2 त्या त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतील, तर ते 2 त्रिकोण समरूप असतात। समरूप त्रिकोण आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी 2 बाबी आपल्याला प्रामुख्याने बघाव्या लागतात। ते म्हणजे पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, की त्याचे संगत कोन एकरूप असतील आणि बाजू प्रमाणात असतील। हे लक्षात ठेवा, बाजू एकरूप नाही, बाजू प्रमाणात म्हणत आहे मी या ठिकाणी। आता एकरूप बाजू तर प्रमाणात असतातच, त्याच्याबद्दल काही वाद नाही, परंतु या ठिकाणी सॅटिस्फाय कसं होणार की संगत कोन एकरूप असतील आणि बाजू प्रमाणात असतील, तर ते 2 त्रिकोण समरूप असतात। बाजू प्रमाणात राहणं आवश्यक आहे। मग आपल्याला प्रश्न पडतो की एकरूप त्रिकोणामध्ये आणि समरूप त्रिकोणामध्ये फरक काय आहे? एकरूप त्रिकोणामध्ये आपण दोन्हीही एकरूप सांगतो, संगत बाजूही एकरूप, संगत कोनही एकरूप। मग आता याच्यामध्ये दोघांमध्ये साम्य काय आहे? तर समरूप त्रिकोण असोत का एकरूप त्रिकोण असो, संगत कोन एकरूप असतात। फरकाचा मुद्दा कोणता आहे दोघांमधला? एकरूप त्रिकोणामध्ये आपण काय म्हणतो, बाजू एकरूप असतात आणि समरूप त्रिकोणामध्ये आपण काय म्हणतो, बाजू प्रमाणात असतात। मग मी आता सांगितलं तुम्हाला की बाजू एकरूप जर असतील तर त्या नेहमी प्रमाणातच असतात, पण प्रमाणात असलेल्या बाजू एकरूप असतीलच असं नाही। म्हणून आपण असंही म्हणू शकतो की सर्व एकरूप त्रिकोण हे समरूप असतात, सर्व एकरूप त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतात, पण सर्व समरूप त्रिकोण हे एकरूप त्रिकोण असू शकत नाहीत किंवा असत नाहीत। तर आता मी सांगितल्याप्रमाणे बघा, या त्रिकोणाची आपण एकाच एक संगती घेतली। नंबर 1 एकाच एक संगती म्हणजे ABC एकाच एक संगती PQR ही संगती घेतलेली आहे मी। कुठल्याही 6 प्रकारची संगती असते, त्या 6 पैकी कोणत्याही एकाच
एकासेक संगतीनुसार एका त्रिकोणाचे तीन संगत कोन एकरूप असतील आणि तीन संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। मग आपण हे पाहणार संगत कोण ए कोण पी कोणाशी एकरूप, कारण अशी संगती आहे। ए कोण पी कोणाशी एकरूप असणं आवश्यक आहे, बी कोण क्यू कोणाशी एकरूप असणं आवश्यक आहे आणि सी कोण आर कोणाशी, या संगतीनुसार। आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की संगत कोण एकरूप आहेत। मग बाजू प्रमाणात म्हणजे काय दाखवावं लागलं, आता हे प्रमाणाचा शब्द आपण स्टार्टिंग पासून क्लिअर केलेला आहे, पहिल्या पिरियड पासून। प्रमाणात म्हणजे त्या बाजूंचं गुणोत्तर समान येणं आवश्यक आहे। समजा तुम्ही संगत बाजू पहिली घेतली ए बी आणि पी क्यू, ह्या संगत बाजूचं गुणोत्तर घेतलं। दुसरी संगत बाजू समजा ही घेतली बी सी आणि क्यू आर, या संगत बाजूचं गुणोत्तर घेतलं। आणि तिसरी बाजू आहे ए सी आणि पी आर, या संगत बाजूचं गुणोत्तर घेतलं। या तिन्ही संगत बाजूचं गुणोत्तर जर समान असेल तर आपण काय म्हणू शकतो, संगत बाजू प्रमाणात आहेत। म्हणजे संगत बाजू प्रमाणात आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी संगत बाजूंचं गुणोत्तर घ्यावं लागेल। गुणोत्तर घेतल्याच्या नंतर सर्व तिन्ही संगत बाजूचं गुणोत्तर समान असेल किंवा त्या गुणोत्तराची किंमत सारखी असेल तर आपल्याला म्हणता येतं बाजू प्रमाणात आहेत। आणि मग हे दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात आलं की आपण सहज असे या प्रकारे म्हणू शकतो, याला चिन्हामध्ये असे लिहितात, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर। हे दोन त्रिकोण समरूप आहेत। आता याच्यामध्ये हे समरूपतेचं चिन्ह टाकल्याच्या नंतर ही संगती फिक्स आहे, बदलता येत नाही, बदलत नसते। ए कोण पी कोणाशी एकरूप, ए कोण पी कोणाशी, बी कोण क्यू कोणाशी एकरूप आणि सी कोण आर कोणाशी एकरूप। अशा प्रकारे हे लक्षात ठेवा। इथं समरूपतेचं चिन्ह घेतलं आणि संगती वेगळी घेतली आणि आकृतीमध्ये वेगवेगळ्या दुसऱ्या संगतीनुसार कोण एकरूप आहेत आणि बाजू प्रमाणात आहे हे चालत नाही। हे चिन्ह लिहिण्यापूर्वी आपण पाहून घ्यायचं की ही संगती बरोबर आहे किंवा नाही, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। आता आपण काय करूया, हे दोन त्रिकोण समजा आपल्याला असं दिलं, उलट दिलं, समजा की त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे असं दिले प्रश्नामध्ये। एखाद्या प्रश्नामध्ये असं सांगितलं की हे दोन त्रिकोण समरूप आहेत, तर आपल्याला दोन बाबी त्याच्यातल्या सांगताच आल्या पाहिजे, ते म्हणजे त्याचे तीन संगत कोण एकरूप असतात। म्हणजे काय सांगता आलं पाहिजे, कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर। एवढंच बघा MCQ मध्ये बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेलं आहे, त्याच्यामुळे बघा लक्षात ठेवा, ही संगती दिली सरळ असं घेता येते किंवा बाजू घेता येतील। बाजू एक पहिला मुद्दा झाला संगत कोण एकरूप, आणि दुसरं काय सांगता येते, संगत बाजू प्रमाणात। आता सांगितलं संगत बाजू प्रमाणात म्हणजे त्या संगत बाजूचं गुणोत्तर समान। मग संगत बाजू कोणती झाली, AB ची संगत बाजू कोणती आहे, PQ। त्याच्यानंतर BC ची संगत बाजू कोणती आहे, BC ची संगत बाजू QR आहे आणि AC ची संगत बाजू कोणती आहे, PR। हे गुणोत्तर कसं असायला पाहिजे, समान, म्हणजेच काय म्हणता येतं, संगत बाजू प्रमाणात आहेत। तर अशा प्रकारे समजा असं दिलं समरूप त्रिकोण आहेत असं दिलं तर तुम्हाला ह्या दोन बाबी लिहिता येणं आवश्यक आहेत, अक्षर कोणतेही असो। आणि जेव्हा तुम्हाला उलट दिलेलं असतं, हे अशा प्रकारचं प्रोव्हाइड केलेलं असतं, संगत कोण एकरूप आहेत, संगत बाजू प्रमाण आहेत, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते दिलेले त्रिकोण समरूप आहेत। ओके, तर हे झालं समरूप त्रिकोणाच्या बाबतीत। आता याच्यामध्ये तुम्ही विचार केला की संगत कोण एकरूप आहेत, समजा तुम्हाला ओळखायचं आहे दिलेले त्रिकोण समरूप आहेत किंवा नाहीत। आता एवढ्याच माहितीवरून तुम्हाला जर समजा ओळखायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, तीन संगत कोण घ्यावे लागतील, तीन संगत कोण मोजावे लागतील, म्हणजे हे तीन घटक झाले। त्याच्यानंतर बाजू प्रमाणात आहेत का ते पाहावं लागेल, म्हणजे हे तीन घटक झाले, हे तीन घटक आणि हे तीन घटक म्हणजे एकूण किती, 6 घटक। 6 घटक चेक करून तुम्हाला सांगावं लागेल की दिलेले त्रिकोण हे समरूप आहेत किंवा नाही। पण त्याच्याही पेक्षा 6 घटकापैकी काही विशिष्ट अटी असणारे 3 घटक जरी
एकरूप असतील तरी तीन घटक जर सॅटिस्फाय होत असतील तरी ते दोन त्रिकोण समरूप असतात. मग ते जे तीन अटी आहेत त्या तीन अटी त्याला आपण काय म्हणतो, समरूपतेच्या कसोट्या. त्या अटी म्हणजे समरूपतेच्या कसोट्या. त्या कसोट्यामध्ये बघा फक्त तीन घटक आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामधले इथं किती बघावं लागत होते, 6 बघावं लागत होते. पण तीन घटक जरी पाहिले तरी तुम्हाला बाकीचे ऑटोमॅटिक घटक हे सॅटिस्फाय होत असतात, उरलेले तीन घटक. आणि मग ते तीन घटकावरून आपण दिलेले त्रिकोण समरूप आहेत किंवा नाहीत हे ओळखू शकतो. तर त्यासाठी समरूपतेच्या कसोट्या. समरूपतेच्या कसोट्या. तर याच्यामध्ये पहिली कसोटी सांगता येते बघा, को कसोटी. को कसोटी. को कसोटी काय आहे, एका त्रिकोणाचे तीन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. को कसोटी आहे. या त्रिकोणाचे तीन कोण, ए कोण पी कोणाशी एकरूप, बी कोण क्यू कोणाशी एकरूप, सी कोण आर कोणाशी एकरूप असेल. परत असंच एखाद्या एकाच एक संगतीनुसार दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे तीन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणजे बघा आता इथं बाजू चेक करण्याची गरज पडली का नाही, तीन अटी आपल्या पुढे ऑटोमॅटिकली त्या बाजू प्रमाणात असतातच. म्हणजे तीन बाजू जर तीन कोण एकरूप असतील तर बाजू तर प्रमाणात असतात, येतातच. मग आता याच्यामध्ये को कसोटीमध्ये हे तीन कोण आपल्याला दाखवले. समजा कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू, कोण सी एकरूप कोण आर. एवढ्यावरूनच आपण काय सांगू शकतो, को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप असतात. दुसरी कसोटी बघूया. आता याच्यामधलीच एक कसोटी आहे बघा, याला दुसरी म्हणता येणार नाही, याचाच भाग आहे की कुठल्याही त्रिकोणामध्ये दोन जरी कोण असले एकरूप, तिसरा ऑटोमॅटिक असतोच. कोणतेही दोन त्रिकोण बघा, दोन त्रिकोणामध्ये दोन संगत कोण एकरूप आपण जर दाखवू शकलो असतील तर तिसरा हा ऑटोमॅटिकच असतो. आपण उदाहरणाकरता आपण असं पाहू शकतो, समजा हे दोन त्रिकोण आहेत असं कन्सिडर करा. दोन त्रिकोण लहान मोठे त्रिकोण आहेत म्हणजे समरूप त्रिकोण आहेत, अर्थात येतातच ते. अशा प्रकारचे हे दोन त्रिकोण आहेत. या त्रिकोणामध्ये तुम्ही पाहिलात तर हे समजा 30चं आहे आणि हे 90चं. हे सुद्धा माहिती आहे आपल्याला, इथं 30चं आणि हे 90चं दोनच कोण एकरूप आहेत माहिती आहे आपल्याला. ऑटोमॅटिकली तिसरा कोण येतो की नाही एकरूप सांगा. कारण आपल्याला माहिती आहे कोणताही त्रिकोण असला तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. दोन कोण एकरूप राहिले म्हणजे दोन माप संपले, त्याच्यातलं एक उर्वरित माप दोघांचंही समानच असायला पाहिजे. म्हणून त्याच्यानंतरची जी कसोटी आहे याचाच भाग म्हणजे ते आहे को कसोटी. आपल्याला को कसोटीची फारशी गरज पडत नाही, पण को कसोटी मात्र अतिशय स्मॉलेस्ट लहानात लहान दोनच घटक आपल्याला बघायचे आहेत आणि त्याच्यावरून ठरवायचे की त्रिकोण समरूप आहेत किंवा नाहीत सांगता येतं. म्हणून या कसोटीचा सगळ्यात जास्त वापर होतो को कसोटीचा. जे त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मॅक्झिमम सांगतो तुम्हाला मी को कसोटी आपण वापरत असतो. तर ती कसोटी अत्यंत महत्त्वाची. आता याच्यात तीन कोण दाखवण्याची गरज नाही, तीन कोण ऑटोमॅटिकली एकरूप असं हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तिसरा कोण, मग दोन कोण एकरूप झाले म्हणजे संपलं, तिसरा ऑटोमॅटिक एकरूप येतोच. आणि तीन कोण एकरूप आहेत म्हणजे को कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणजे तिसरा कोण पाहण्याची सुद्धा गरज नाही. दोन कोण जर समजा एकरूप दाखवले तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. आता त्याच्यानंतर तिसरी कसोटी बघूया.
तिसरी कसोटी आहे बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी काय आहे? दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या दोन बाजू, एका त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे आपण ही एक बाजू घेतली, या त्रिकोणामध्ये बघू, ही एक बाजू घेतली, ही एक बाजू घेतली, दुसरी कोणती? आता उरलेल्या दोन बाजूपैकी एक बाजू घ्या. ही बाजू घेतली मी आणि ही बाजू घेतली, संगत बाजू घ्यायच्यात. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये एकाच एक संगतीनुसार, एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या दोन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूशी प्रमाणात असतील. बाजू म्हटलं की तिथं प्रमाणातच यायला पाहिजे. एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूशी प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, या बाजूनी समाविष्ट केलेला कोन हा आहे आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जर एकरूप असेल, मी कोन म्हटलं की एकरूप म्हणत आहे, कोन एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. ठीक आहे. समरूप त्रिकोणाची ही तिसरी कसोटी म्हणा किंवा दुसरी कसोटी म्हणा. बाकोबा कसोटी काय सांगते? दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या दोन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूशी प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केला, म्हणजे ह्या दोन बाजू कोण इकडचा चालणार नाही, ज्या दोन बाजू प्रमाणात आहेत त्यांनीच तयार केलेला, त्यांनी समाविष्ट केलेला कोन पाहिजे तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. तर ही झाली कसोटी बाकोबा. आणि शेवटची म्हणजेच लास्ट कसोटी आहे बाबा कसोटी. बाबा कसोटी काय सांगते? एका त्रिकोणाच्या तीन बाजू, आता अर्थात हे संगती तर मी प्रत्येकासाठी सांगतोच, दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार समरूप असतात. तर अशा प्रकारे हे तुम्हाला समरूपतेच्या 4 कसोट्या आहेत. आता त्याच्यानंतर पुन्हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. नंबर 1 आहे परावर्तनता, दुसरा आहे सममितता आणि तिसरा आहे संक्रमकता. हे 3 गुणधर्म आहेत समरूप त्रिकोणाचे. काय आहेत ते पहा, अतिशय सोपं. परावर्तन हा शब्द विज्ञानमध्ये झालेला आहे, आपल्याला परावर्तन हे समजते आपल्याला. तर परावर्तनता म्हणजे काय? प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. परावर्तनता प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PABC स्वतःशी, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC, प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. सममितता. आता सममितता काय आहे गुणधर्म बघा. जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण सुद्धा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. म्हणजेच जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असं असेल तर या सममितता गुणधर्मानुसार काय सांगता येतं? त्रिकोण PQR सुद्धा कशाशी समरूप आहे? त्रिकोण ABC शी.
ठीक आहे. पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण सुद्धा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. आणि शेवटचा गुणधर्म समरूप त्रिकोणाचा असा आहे की जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. म्हणजे बघा, त्रिकोण ABC जर PQR शी समरूप असेल, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी, त्याच्यानंतर त्रिकोण PQR हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, समजा तो आहे LMN. तर आता इथं झालं, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, तेव्हा पहिला त्रिकोण हा ऑटोमॅटिकली तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप येतो. म्हणून आपल्याला असं सांगता येईल, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. तर हे सर्व बाबी लक्षात ठेवा. समरूप त्रिकोण कशाला म्हणतात? समरूप त्रिकोण कशाला म्हणतो आपण? शिरोबिंदू दिलेल्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार नंबर 1 त्या त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतील, नंबर 2 त्या त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर ते दिलेले त्रिकोण या संगतीनुसार समरूप असतात. समरूपतेचं हे चिन्ह आहे, दोन त्रिकोण समरूप आहेत हे दाखवण्यासाठी असं आहे. आपल्याला जर असं म्हटलं की दिलेले त्रिकोण हे समरूप आहेत तर त्याच्यावर ह्या दोन बाबी आपल्याला सांगता यायला पाहिजे. हे संगत कोण लिहिता आले पाहिजे, हे एकरूप आहेत आणि त्याच्या संगत बाजू प्रमाणात आहेत हे सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि हे समरूप त्रिकोण आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी आपल्याकडे कसोट्या आहेत. त्या कसोट्या सुद्धा कोको कसोटी, कोको कसोटी, बाकोबा कसोटी आणि बाबा कसोटी. सगळ्यात महत्त्वाची कसोटी ही आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी आपण याचा वापर करत असतो, मॅक्झिमम वेळेस याचा वापर करतो, म्हणून लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर समरूप त्रिकोणाचे गुणधर्म, हे समरूप त्रिकोणाचे गुणधर्म आहेत. त्यानंतर बघा, एक छोटीशी कृती आता पाहिलेल्या संकल्पनेवर आधारित. शेजारील आकृतीमध्ये BP लंब AC, CQ लंब AB, A दरम्यान P दरम्यान C, A दरम्यान Q दरम्यान B. तर त्रिकोण APB व त्रिकोण AQC समरूप दाखवा. आता आपण समरूप दाखवण्यासाठी काही कसोट्या पाहिलेल्या आहेत, त्या कसोट्याचा आधार घ्यायचा आहे. आपल्याला कमीत कमी घटक दाखवायचे असेल तर आपण कोको कसोटीचा विचार करत असतो. आता इथं कृती दिलेली आहे, कोणते घटक एकरूप दिले त्याच्यावरून आपल्याला कसोटी ठरवायची आणि ते दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. पहा, या आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दोन त्रिकोण जे आहेत, ह्या दोन त्रिकोणामध्ये काय सांगितलं? APB या कोणाचं माप सांगायचं आहे आपल्याला. कोण APB ह्या त्रिकोणामध्ये P चं माप. आता हे 90, हे सुद्धा 90च असतं, कारण लंब आहे तो, म्हणून या ठिकाणी 90 अंश लिहूया. लंब दिलेला आहे ऑलरेडी, BP लंब AC, म्हणून हे 90 असतं. तसंच AQC म्हणजे हा कोण, हे सुद्धा लंब आहे याला, AB ला, हे सुद्धा दिलेलं आहे. CQ लंब AB असं दिलेलं आहे, म्हणजे याची सुद्धा किंमत 90च आहे, 90 अंश. आता ज्या दोन कोणांचं माप समान असतं, सारखं असतं, त्या कोणांना आपण काय म्हणतो? एकरूप कोण. कारण एकरूप कोणाची व्याख्याच आहे, ज्या दोन कोणांचं माप समान असतं अशा दोन कोणांना आपण एकरूप कोण म्हणतो. म्हणून याचं माप 90, याचं सुद्धा माप 90, म्हणजे हे दोन कोण एकरूप झालं. आता एक घटक मिळाला बघा, या दोन त्रिकोणामधला एक कोण मिळाला एकरूप, है की नाही? 1 आणि 2 वरून लिहिले आपण, हे एक घटक मिळाला आपल्याला, एक घटक. आता अजून असा एखादा कोण दाखवता येतो का ते पहा. इथपर्यंत संपलं, हे दोन कोण एकरूप दाखवले, प्रश्न मिटला. आता दुसरा कोण दाखवण्यासाठी याच्यामध्ये काही दिलेलं नाही. तर बऱ्याच वेळेस अशा प्रकारची माहिती असते, एक कोण दिलेला असतो आणि एक कोण दिलेला नसतो, माहिती दिली नसते, ते आकृतीवरून ओळखावं लागतं, कधी हाईड असतं. मग आता हे जे एक कोण दिसतो दोन्ही त्रिकोणामध्ये बघा, एक
हे हे जे कोन आहेत ते सांगितले बघा. PAB एकरूप कोन QAC सांगितलं. PAB बघा, मी PAB ला दाखवतो तुम्हाला. हा PAB कोन आहे. PAB या त्रिकोणामध्ये, पहिल्या त्रिकोणामध्ये. आता एकरूप कोन कोणता सांगितला? QAC. पुन्हा तोच कोन. म्हणजे तुम्ही हा त्रिकोण घ्या किंवा हा त्रिकोण घ्या, हा कोन बदलत नाही. हा कोन दोन्ही त्रिकोणामध्ये आहे. यालाच आपण काय म्हणतो? सामायिक कोन. आणि हे आपल्याला आकृतीवरून ओळखायचं असतं. बऱ्याच उदाहरणामध्ये असं आहे. आता हे आपल्याला लक्षात येईल. यापुढे आपण सराव संच पुढचा सराव संच 1.3 घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही लक्षात येईल. मग आता आपल्याला पाहिजे ते झालं. हे दुसरा घटक सुद्धा मिळाला. पहिला घटक काय होता? कोन होता. हा दुसरा सुद्धा कोनच आहे. मग आपल्याला तिसऱ्या कोनाची गरज आहे का? नाही. आपली कोको कसोटी काय सांगते? दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. अशा प्रकारे ही कृती होती आणि अशा प्रकारे आपण याचा वापरही करू शकतो. हे समजलं तर याच्यावरचे प्रत्यक्षात उदाहरणं आपण पुढच्या पिरियड पासून बघूया.